याचीच देतात लोकनेते बाळासाहेब नेहमीच प्रेरणा, जगायचं कसं याचीच देतात लोकनेते बाळासाहेब नेहमीच प्रेरणा, म्हणूनच त्यांना करावीशी वाटते वक्तृत्वरूपी वंदना, वक्तृत्वरूपी वंदना। नमस्कार, मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाफर मुलीची विद्यार्थिनी कुमारी गौरवी संजय बोबडे आज या व्यासपीठावर विषय मांडते आहे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे बालपण। सह्याद्रीच्या कुशीत लपलेले डोंगर तळ्यात सृष्टी सौंदर्य नटलेला पाटण तालुक्यातील विहे या गावी दरुबाई आणि श्रीपतरावांच्या पोटी 10 मार्च 1910 रोजी बाळाचा जन्म झाला आणि दौलतीचा अष्टपैलू खजिना महाराष्ट्राच्या भूमीत उगवला। इतिहास घडवणारे दौलतचा तो जन्मदिवस। खरोखरच दौलत या नावाने उभ्या महाराष्ट्राला दौलतचे भांडार मिळाले। दौलत या नावात एक अद्वितीय, असामान्य, पोलादी, जनतेवर जीवापाड प्रेम करणारा मायाळू महामानव दडला आहे। इतिहास घडवणारी माणसं इतिहास कधीच विसरू शकत नाही। इतिहास घडवणारी माणसं इतिहास कधीच विसरू शकत नाही आणि असाच एक इतिहास दौलत घडवला म्हणजेच लोकनेते बाळासाहेब देसाईंनी। प्रतिपदीपासून पौर्णिमेपर्यंत कलेकलेने वाढणाऱ्या चंद्राप्रमाणे दौलत लहानाचा मोठा होत होता। आपल्या आजी आजोबांचा तो जीव की प्राण। लाडाने सर्वजण त्यांना बाळकृष्ण म्हणत, परंतु बाळकृष्ण हे नाव मोठे वाटत असल्याने सर्वजण त्यांना बाळ आणि ओघाने बाळासाहेब म्हणत लागले। आई वडिलांच्या प्रेमाछायेत बाळाने आपल्या जीवनाची वाटचाल सुरू केली, परंतु देवाचा अजून काही वेगळाच घाट होता। या सुखाला काळची दृष्ट लागली आणि बाळ 2 वर्षात झाला तोच त्याच्या आई देवाघरी निघून गेली। बिचारा बाळ पोरका झाला, आईच्या मायेला पारका झाला। आई म्हणजे साक्षात दैवत, आई म्हणजे परमेश्वराने निर्माण केलेली माईची मूर्तिमंत प्रतिमा। या माईच्या सावलीत मांडीवर बसून रडण्याचे भाग्य हे बिचारे बाळूला मिळाले नाही आणि त्याच्या रशीला 7वा शनी लागला तो याच वेळेपासून। पण बाळू खचला नाही, त्यांनी सावरले स्वतःला, समजावलं त्यांनी स्वतःला आणि सांगितले इतरांना। कधी आईचा लेख संकटापुढे झुकला का? कितीही तापला सूर्य तरी समुद्र कधी आटला का? पुढे श्रीपतरावांनी बाळूसाठी नवीन आई आणली। बाळकृष्णाचा वनवास सुरू झाला। आई म्हणजे काय असते? लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते आणि लंगड्याचा पाय असते। पण इथे तर नेमके उलटेच। बाळूला आईकडून कधी मायेचा शब्द नाही तर कधी प्रेमाचे जेवण नाही। वडील म्हणाल तर त्यांचे बकुळा बाईसमोर काहीच चालत नव्हते। बाळू 5-7 वर्षांचा होईपर्यंत विहालाच होता। खेडेगावातील सामान्य मुलाप्रमाणे त्यावेळेचे त्याचे जीवनही सामान्य होते। खावे, प्यावे, खेळावे आणि झोपावे, गद्दगडांत चिंचा पाडाव्यात तर कधी बोरे तोडावेत। आंब्याच्या झाडावर सरसर सोडून पाडाचा आंबा काढण्यात बाळू पटाई। लहर आली की कोयनेच्या काठावर जाऊन वाळूचे किल्ले बनवत असे। कधी आजीवर रुसावे तर कधी आजोबांनी सांगितलेले शिवछत्रपतींच्या गोष्टी ऐकाव्यात। मनाला वाटेल तर कधी शेतात जावे, नाहीतर बालमित्रांबरोबर गावात चक्रा माराव्यात। असा त्यांचा नित्यक्रम। बाळूच्या जीवनातला हसवाचा काळ भुरकन निघून गेला आणि बाळूच्या जीवनाची खडकाळ रस्त्यावरून बाळूची गाडी पुढे रखडत चालू लागली। घरची परिस्थिती बेताची होती, गरिबीची होती आणि त्यातच सावत्राईचा विरोध। परंतु या कारणांतील ते लोकनेते कसले? या परिस्थितीकडे पाठ फिरून बाळासाहेब देसाई यांनी अत्यंत खडतर आयुष्य जगत प्रसंगी पडेल ती कामे केली। जीवनाचे वार लावून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले। बाळासाहेब देसाई यांचे जीवन सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी आहे। जगावं कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं, संघर्षातून घडावं कसं, वादळासमोर उभं राहावं कसं आणि शिक्षणातून स्वप्न साकार करावं कसं हे त्यांनी स्वतःच्या कृतीतून आपणालाच नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवून दिले। देसाई साहेबांच्या महान कार्यामुळे लोकांनी त्यांना पदापेक्षाही मोठी असणारी अशी लोकनेते ही पदवी दिली। ज्यांनी लहानपणापासून आयुष्य रडून नव्हे तर लढून तरुण पिढीसमोर मोठा आदर्श निर्माण केला, त्यांच्या या महान कार्याला माझा मानाचा मुजरा मानाचा धन्यवाद।